नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी. बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, 16 जुलैची सर्वात महत्त्वाची बातमी. जुलै हप्ता 3000. बघा, जुलैचा हप्ता 3000 रुपयांचा येणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वांसाठी खुशखबर. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर समोर आली आहे. जुलैचा हप्ता 3000 रुपये, सोबतच बघा 1500 रुपये आणि 6000 रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहेत. आता हे कोणत्या महिलांना मिळतील, कशाचे मिळतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 1500 रुपये पण वाटप होणारच आहेत. 3000 रुपये पण तुम्हाला वाटप होतील आणि 1500 रुपये पण वाटप होतील. 1500 रुपये कोणत्या महिलांना, 3000 रुपये कोणत्या महिलांना ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थेट तुमच्या बँकेमध्ये जे काही पैसे ते जमा होणार आहेत. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, माता भगिनींनो लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. त्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. सर्व माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यासाठी सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि बघा, नेहमीच माहिती आपण आपल्या चॅनलवर पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत आणि संपूर्ण जी काही माहिती आहे ती तुम्हाला पुराव्याच्या सहितच सांगणार आहे. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठी मोठी बातमी आहे. बघा, सर्वात मोठी बातमी, ज्या महिला लाभ घेतात, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात तर त्या माता भगिनींसाठी, महिला भगिनींसाठी सर्वात मोठी बातमी आहे. काही महिलांच्या बँक खात्यावर लवकरच थेट 3000 रुपये जमा होणार आहे. बघा, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आहे थेट 3000 रुपये तुम्हाला जमा होतील. आता हे 3000 रुपये जमा होण्यासाठी काय करावं लागेल, कोणत्या महिलांना 3000 रुपये येतील आणि कोणकोणत्या महिलांना वाटतं आहे की आम्हाला 3000 रुपये आले पाहिजे. ज्या महिलांना वाटतं की 3000 रुपये आले पाहिजेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. बघा, तुम्हाला जर एकही रुपया आलेला नसेल जूनचा हप्ता तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे, आम्हाला 3000 रुपये पाहिजेत, 3000 रुपये पाहिजेत, 3000 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. बघा, थेट 3000 रुपये जे ते तुम्हाला जमा होणार आहे. तर जमा होण्याची शक्यता जी ती वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांना मागील हप्त्याचा लाभ मिळालेला नाही आहे त्यांना आता एकत्रित रक्कम मिळण्याची आशा आहे. बघा, अशा काही महिला आहेत ज्या महिलांना मागील हप्ता म्हणजेच काय तर जूनचे 1500 रुपये आलेले नाही आहेत, जूनचे 1500 रुपये आलेले नाही आहेत, तर त्या महिलांना आता एकत्रितरित्या म्हणजेच काय तर जूनचा हप्ता, जून प्लस जुलै असे दोघं मिळून म्हणजेच काय 1500 प्लस 1500 असे मिळून 3000 रुपये या ठिकाणी येऊ शकतात. या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करून दिले जातात. थेट जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांच्या खात्यावर थेट 1500 रुपये जमा होतात. जेवढ्या महिला पात्र आहेत त्यांना 1500 रुपयांचाच लाभ तुम्हाला मिळतो. 2100 रुपयांचा लाभ अजून तुम्हाला वाटप होत नाही आहे किंवा त्याच्या संदर्भाचा निर्णय पण सरकारने घेतलेला नाही आहे. सरकारने जाहीर केलेलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती जर सुधारली तर निश्चितच तुम्हाला 2100 रुपये दिले जातील. तर आता महायुतीने जो काही जाहीरनामा जाहीर केलेला होता त्यामध्ये पण 2100 रुपये देण्यासंदर्भातचं जाहीर केलेलं होतं. तर निश्चितच सरकार पण तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षांमध्ये 2100 रुपयाचा जो काही निधी आहे तो करून देईल. आता बघा, ही योजना महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून गरजू, गरीब, घटस्फोटित आणि विधवा महिलांना आर्थिक मदत देण्याचं उद्दिष्ट आहे. बघा, ज्या महिला गरजू आहेत, गरीब आहेत, घटस्फोटित आहेत, विधवा आहेत अशा महिलांना आर्थिक मदत देण्याचं उद्दिष्ट आहे. हप्ता वेळेवर न मिळाल्याने संभ्रम. बघा, हप्ता जो तो वेळेवर मिळालेला नाही. आपण जर पाहिलं गेल्या काही महिन्यांपासून या योजनेत नियमित हप्त्यांच्या वितरणात अडचणी आलेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर जवळपास एप्रिलपासून तुम्हाला हप्ता जो आहे तो 1 महिना उशिराने मिळतो. म्हणजेच काय, बघा, आपण जर पाहिलं असेल तर एप्रिलचा हप्ता हा तुम्हाला मेमध्ये मिळाला, मेचा हप्ता जो आहे तो तुम्हाला जूनमध्ये मिळाला, जूनचा हप्ता जो आहे तो तुम्हाला जुलैमध्ये मिळाला आहे. म्हणजेच आत्ताच तुम्हाला जुलैमध्ये हा हप्ता मिळालेला आहे.
त्यामुळे हा जो काही हप्ता आहे तो हप्ता वाटपासाठी उशीर होत आहे. हप्त्याच्या वितरणात अडचणी आलेल्या आहेत. तसेच मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये मिळाला. दरम्यान जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आलेला आहे. मात्र अनेक महिलांना जून महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. बघा, अनेक महिला आहेत ज्यांना जूनचा हप्ता अजून मिळालेला नाही आहे. अशा किती महिला आहेत किंवा कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना जूनचा हप्ता आलेला नाही आहे, त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. ज्या महिला आपला व्हिडिओ पाहत असतात त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे तुम्हाला जूनचा हप्ता मिळालेला आहे किंवा नाही. ज्यांना मिळालेला नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. बघा, ज्यांना मिळाला नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. ज्यांना मिळालेला आहे जूनचा हप्ता त्यांनी हो लिहून पाठवायचं. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्यामुळे संबंधित महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेले आहे. अनेक महिलांना वाटत आहे की त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आलेले आहे का. बघा, लक्षात घ्या, यामध्ये काय तर तपासणी जी आहे, तपासणी ही निरंतर सुरूच राहणार आहे. तपासणी निरंतर सुरूच राहणार आहे आणि ही सुरूच असणार आहे. यामध्ये ज्या महिला, बघा, वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं असेल, तुमच्याकडे व्हेकल वगैरे असेल, 4 व्हीलर कार वगैरे, तर तो डेटा त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. आणि सरकारी नोकरीला जर कोणी असेल तरी देखील तुम्ही पात्र नाही. तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्ही योजनेसाठी पात्र नाही आहेत. जे काही निकष आहेत त्या निकषांच्या बाहेर जर तुम्ही असाल, निकषांमध्ये बसत नसाल, तर तुम्हाला अपात्र केलं जाणारच आहे. पण जर तुम्ही निकषात बसत असाल तर तुम्हाला लाभ मिळणारच आहे. सरकारचा स्पष्ट संकेत, काळजी करू नका. बघा, या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे की काही महिलांना तांत्रिक कारणांमुळे हप्ता वेळेवर मिळू शकलेला नाही आहे. त्यामुळे ज्या लाभार्थींना, बघा, ज्या लाभार्थी महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना जून व जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळून 3,000 रुपये जमा होऊ शकतात अशी शक्यता जी ती वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर अजूनही लक्षात घ्या, ज्या महिलांना अजूनपर्यंत 1,500 रुपये जूनचे आलेले नाही आहेत त्या महिलांना अजूनही, म्हणजे जुलैमध्ये ज्यावेळेस जुलैचा हप्ता वाटप होईल त्यावेळेस तुम्हाला 3,000 रुपये मिळू शकतात. एकत्रितरित्या दोघंही हप्ते जमा होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अधिकाऱ्यांनी सूचित केलं आहे की लाभार्थी महिलांनी काळजी न करता आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवावं आणि काही दिवसात रक्कम जमा झाली नसल्यास स्थानिक महिला बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा. बघा, लक्षात घ्या की तुम्हाला तुमचं बँक अकाउंट जे आहे त्या बँक अकाउंटवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. जर त्या बँक अकाउंटमध्ये भरपूर अशा महिला भगिनी, ज्या महिला भगिनींना जूनचा हप्ता आल्याचे SMS आलेले नाही आहेत, म्हणजेच मेसेज आलेले नाही आहेत, तर तुम्ही सर्वात अगोदर काय करा, बँकेत जा, तुमचं जिथे अकाउंट आहे तिथे चेक करा अगोदर पैसे आलेले आहेत किंवा नाही. जर पैसे आलेले असतील तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही आहे. तुमचा जो लाभ आहे तो सुरूच आहे. ठीक आहे, सुरूच असणार आहे. आणि जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर मग तुम्ही काय करायचं आहे की सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, बघा, महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करायचा आहे. त्यामध्ये बघा, या कार्यालयाला जाण्याच्या अगोदर लक्षात घ्या, तुम्ही निकषात बसतात का, योजनेच्या निकषात बसतात का ते अगोदर लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच काय, तर निकष काय आहेत तुम्हाला माहिती आहे. तर योजनेचे निकष जे आहेत ते निकष आहेत की घरात कुणीही सरकारी नोकरीला नसायला पाहिजे, आपलं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे, तुमच्याकडे कार वगैरे नको, ट्रॅक्टर वगळता कार वगैरे असेल तरी देखील तुम्ही लाभासाठी पात्र नाही आहेत. दुसरं म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असायला पाहिजेत. आणि त्यानंतर बघा, पुढची महत्त्वाची अपडेट, 13वा हप्ता लवकरच जमा होणार. या योजनेचा आत्तापर्यंत 12 हप्त्यांचा लाभ दिला गेलेला आहे. आता जुलै महिन्याचा म्हणजेच काय, तर 13वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी त्यावर काम सुरू असून तो जुलैच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, लक्षात घ्या, सर्व महिलांसाठी खुशखबर आहे की आत्ताच तुम्हाला 1,500 रुपये जमा झाले. बघा, आता 1,500 रुपये जूनचे जे ते तुम्हाला जमा झालेत. कोणकोणत्या महिलांना जमा झाले आहेत त्यांनी हो लिहून पाठवा. ज्यांना जमा झाले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. आणि त्यामध्येच तुम्हाला मोठी खुशखबर की जुलैच्या हप्त्याची पण तयारी जी ती सुरू झाली आहे. बघा, हप्त्याची तयारी जी ती सुरू झाली आणि त्यावर काम पण सुरू झालं आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला जुलैचा हप्ता पण आता लवकरच वाटप होणार आहे. फक्त अधिकृत तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावर पण जुलैचा हप्ता लवकरच जमा होईल. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.